बजरंग सोनावणे आपल्यासोबत जोडले गेले तर बजरंगजी स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। आपली पहिली प्रतिक्रिया काय? कराडची खंडणी जी वसूल केली जात होती ती जगमित्रच्या कार्यालयातनं म्हणजे धनंजय मुंडेंच्या कार्यालयातनं केली जात होती असं कळतंय। आपली पहिली प्रतिक्रिया। हे पहा, मी पहिल्या क्षणापासून सगळं सांगतोय की या प्रकरणामध्ये संतोष अण्णा देशमुख यांचा जो खून झाला आहे तो खंडणीच्या प्रकरणाला कारणीभूत ठरून झालेला आहे। त्याच्यामुळे खंडणीला अडथळा निर्माण झाल्यामुळे त्यांचा मर्डर झाला, त्यांचा खून झाला, त्यांना टॉर्चर करून मारलं, सर्व महाराष्ट्राला माहित आहे। या घटनेचा सर्वस्वी जो काय पाळमुळा आहे तीच परळीची जुळतात। त्याच्यात वाल्मिक कराड आरोपी नंबर 1 झालेला आहे आणि यांचं जगमित्र कार्यालयावर जे तुम्ही सांगताय की आरोपपत्रात आलंय तर त्या बैठका झालेल्याच आहेत ना, सांगितलंय त्यांनी ऑलरेडी फिर्यादीमध्ये सुद्धा म्हणलंय आणि आता आरोपपत्रात पण झालेला आहे। म्हणजे याचा डायरेक्ट इनडायरेक्ट ज्या लोकांनी, आम्ही कुणाचं नाव घेत नाही, पहिल्या दिवसापासून ज्या लोकांनी या खंडणीच्या गुन्ह्यातून मर्डर केला त्यांना ज्या आरोपीला मदत करणारे जे कुणी असतील, म्हणजे कुणी राजकीय पाठबळ दिलं, कुणी शारीरिक पाठबळ दिलं, कुणी पैसा दिला, कुणी पळून जायला मदत केली, कुणी काय काय केलं, या सर्वांना सहआरोपी केलं पाहिजे अशी माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे। आज डायरेक्ट आरोपपत्र दाखल झाल्याच्या नंतर तरी हे लवकर होईल का हीच अपेक्षा आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून आणि गृहमंत्र्याकडून करतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी ही चार्जशीट आता पुढे, म्हणजे चार्जशीट हे खूप मोठं आहे, त्याच्यामध्ये या चार्जशीटच्या 57 पेज मध्ये सगळं पूर्ण आलेख आणि बाकी सगळे सेपरेटेड पेपर आहेत। या चार्जशीटचा अभ्यास आम्ही वकिलामार्फत पण करणार आहोत आणि या सर्व कुटुंबाची मागणी, सर्व बीड जिल्ह्याची संबंध असेल किंवा संबंध महाराष्ट्राची मागणी आहे। याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेलंच आहे। आरोपपत्रात नाव आलंय म्हणजे ऑटोमॅटिक आलंय। आता सुरेश सरांना 10 सुद्धा म्हणतात कुठल्या बंगल्यावर काय काय झालं, हा आणखी वेगळा विषय। पण या प्रकरणामध्ये हेच प्रकरण नाहीये, तुम्हाला जिम्मेदारीने सांगाल या प्रकरणात नाही, अशा अनेक ठिकाणच्या खंडण्या मागण्याच्या मिटिंगा तिथं झाल्या असतात, कारण एका डिपार्टमेंटच्या एका विषयाच्या नाही। ही तर अवादा कंपनी, BNCचे अधिकारी असतील, इरिगेशनचे अधिकारी असतील, सगळे आणखी खूप वेगळे विषय आहेत। पण या विषयाला जसं उघड पडेल तसं त्या विषय पुढे जाईल। पण माझी ह्या विषय आमचा फोकस संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनामध्ये जे दोषी आहेत यांना आरोपी आणि यांना सिद्ध करून यांना फाशी दिली पाहिजे याच्यावरच आहे आणि आमच्या कुटुंबाला, जिल्ह्याला, महाराष्ट्राला न्याय मिळाला पाहिजे हीच माझी मागणी आहे। आणि याच्यामध्ये जे कुणी असतील, मी पहिल्या दिवसापासून आज शेवटपर्यंत हेच सांगतोय की जे कुणी असेल ते दोषी। अगदी बजरंगजी, पण एक साधा प्रश्न आहे, हे जे जगमित्र कार्यालय आहे ते नेमकं कुठे याची तुम्हाला कल्पना आहे का? ते धनंजय मुंडे यांच्या घराच्या आवारातच आहे, बरोबर? मला चांगलं माहित आहे जगमित्र कार्यालय म्हणजे ते त्यांचंच कार्यालय आहे, त्यांचं स्वतःच कार्यालय। म्हणजे मग ह्या प्रकरणात ते सहआरोपी होऊ शकतात। मी धनंजय मुंडे साहेबांसोबत काम केलंय म्हणून त्यांचं सगळं माहित आहे मला, जे अभ्यास होता म्हणून तर मी पहिल्या दिवसापासून सगळं बोलतोय नाही। मी मानव अधिकाराकडे काय गेलो, माझ्या संतोष अण्णा देशमुखची हत्या कशी केली असेल हे याचा अंदाज मला होता, म्हणून मला माहित होतं। मी पहिल्या क्षणाला पहिली बाईट देताना सांगितलेलं की यांचा टॉर्चर करू यांना, आणखी मला शब्द नाही तेवढ्या लाजिरवाणी गोष्टी यांनी केलेल्या आहे, त्याच्यामुळे मला त्याचा अंदाज होता म्हणून बोलत होतो। आज सुद्धा यांचं कार्यालय जे आहे ते त्यांच्या घरी, त्यांचं घर आणि कार्यालय जवळच आहे, त्यांच्या स्वतःच्या मालकीचं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का, तर जे दोषी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आणि आता विषय आहे की मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घ्यायचा, कसा घ्यायचा, कधी घ्यायचा, तर जनतेची मागणी म्हणण्यापेक्षा जे सत्य त्या सत्य पद्धतीनं त्याच्यावर कारवाई जो कुणी आरोपी असेल त्याच्यावर झाली पाहिजे, पण चाहे कुणी असो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगितलं कोणाला सोडणार नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणाला सोडणार नाहीत अशीच अपेक्षा आम्ही करतो त्यांच्याकडे। निश्चितच बजरंगजी, धन्यवाद, आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। आपण बघतोय की खंडणीची मागणी ही धनंजय मुंडेंच्याच कार्यालयातनं केलेली आता स्पष्ट झालेलं आहे, त्यामुळे त्याच कार्यालयातनं, जगमित्र कार्यालयातनं खंडणी घेतली जायची अशा पद्धतीचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण हत्येच्या बाबत